मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज आपल्या सिटीमध्ये प्लेनफील्ड हे एक उपनगर आहे. तर त्या उपनगरात प्लेनफील्ड या उपनगरातून आपण आता एक्सप्लोअर करायला चाललेलो. या उपनगरातून आपण आता मेन रोडकडे, म्हणजे इनफॅक्ट उपनगरामध्येच आहे, तर या उपनगरामधून आपण मेन रस्त्याला येत चाललेलो. आता मी जे राहतो आहे हे प्लेनफील्डमध्ये राहतो आहे. आणि हे ओळखायचं कसं, तर 135th स्ट्रीट म्हणून दिसतं आहे पहा. तर त्या 135th स्ट्रीटमधलं हे जे हा सवाना ड्राईव्ह आहे. या सवाना ड्राईव्हवरनं मी आता 135th स्ट्रीटला चाललो आहे. आता या मेन स्ट्रीटला, म्हणजे मेन रस्त्याला पण मी लागलो आहे. आत्ता सकाळचे साधारण 6:34 झालेले आहेत पहा. थोडंसं अमेरिकेत आल्यानंतर दुसऱ्या संघराज्याची रचनासुद्धा अशी केलेली असती की ते सर्व पूर्णपणे स्वतंत्र असतं. केवळ त्याची आर्थिक आणि संरक्षणात्मक बाब ही फक्त अमेरिका म्हणून वेगळी असते आणि स्वतंत्र राज्य म्हणून त्याची रचना वेगळी असते. वेगळी अर्थ याचा याचा अर्थ असा की बाकीच्या सर्व गोष्टी ह्या संघराज्यातल्या राज्यांनी वेगवेगळ्या करायच्या असतात. इथलं पोलिसाचा कंट्रोल वेगळा, फायर ब्रिगेड वगैरे ज्या सुविधा आहेत हे स्वतंत्र राज्य ते राज्य स्वतंत्र बघतं. फक्त संरक्षणात्मक बाबी किंवा आर्थिक बाबी ह्या वेगळ्या, बाकी इतर बाबी ज्या नागरी बाबी आहेत त्या राज्य बघतं. आता ह्या आमच्या प्लेनफील्डबद्दलच सांगायचं म्हटलं तर सर्वप्रथम अमेरिका, संयुक्त राष्ट्र, त्याच्यानंतर मग ही 50 राज्य, त्याच्यानंतर मग त्याच्यामधलं इलोनाईस म्हणून एक राज्य, 50 राज्य आहेत त्यात इलोनाईस म्हणून एक राज्य आहे. त्या इलोनाईस राज्यामध्ये जसं आपलं महाराष्ट्र एक राज्य आहे तसं हे इलोनाईस एक राज्य आहे. आणि त्या इलोनाईसची कॅपिटल सिटी जर पाहिलं तर आपल्याला माहिती नसेल का, म्हणजे खूप कमी माहिती आहे की जनरली असं वाटतं की शिकागो ही इलोनाईसची राजधानी आहे, पण नाही आहे. प्लेनफील्ड आपलं तुमचं शिकागो हे एक फक्त शहर आहे आणि ह्या इलोनाईस स्टेटची राजधानी ही स्प्रिंगफील्ड आहे, जिथे की अमेरिकेचे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांची समाधी आहे. त्या स्प्रिंगफील्डला मी जाऊन आलेलो आहे. जसं आपल्याकडे महात्मा गांधीची शांतीघाटावर समाधी आहे दिल्लीमध्ये, तसं त्या स्प्रिंगफील्डमध्ये अब्राहम लिंकनची समाधी आहे. तर शिकागो हे फक्त एक शहर आहे ह्या इलोनाईस स्टेटचं, पण आणि त्या शिकागो शहरामध्ये प्लेनफील्ड म्हणून एक छोटं सबर्बन आहे. हे जिथे मी राहतो ते प्लेनफील्ड. आत्ता आपण जे जातो आहे ते प्लेनफील्डमधनं. मी मध्ये आत्ता म्हटलो की बरेचसे असे पाण्याचे जे तलाव, लेक म्हणूया छोटे, असे भरपूर या प्लेनफील्डमध्ये आहेत. ते सांगण्यापूर्वी मी पुन्हा हे छोट्या अशा ह्या कॉलनीज आहेत. या इथे आपल्याकडे जशी एखादी मोठी कॉलनी असती तशा ह्या वेगवेगळ्या, हे वाइंडिंग पॉईंट झालं, त्यानंतर हे आत्ता आपण हे जे पाहिलं ते एन्क्लेव, असे वेगवेगळे. आता इकडचं हे सर्व वेगळं आहे. नेपरविल, त्याच्यानंतर आहे ते ब्रूमफील्ड, अशी वेगवेगळी अशी उपनगरं मिळून प्लेनफील्ड शिकागो झालेलं आहे. अशा वेगवेगळ्या ब्रॉन्क इस्टेट, त्यानंतर इकडे वाइल्डिंग पॉइंट, अशी वेगवेगळी
कॉलनीज म्हणूयात किंवा वसाहती म्हणूयात, त्या आहे सर्व. संरक्षणात्मक बाबी आणि आर्थिक बाबी सोडल्या तर बाकी सर्व वेगळे असं मी एवढा करता म्हणतो आहे की ह्या प्लेनफील्डचं अग्निशामक दल वेगळं आहे. त्यानंतर इथला जसं आपल्याकडे नगरपालिका असतात तशा नगरपालिका वेगळ्या. मी इनफॅक्ट आत्ता खरं प्लेनफील्डच्या नगरपालिकेकडे जाण्याचा प्रयत्न करणार होतो, पण ते फार दूर आहे. मला चालणं थोडंसं पॉसिबल वाटत नाही, कारण दीड तासात मी काय पुन्हा घरी पोहोचू शकणार नाही. त्यामुळे मी फक्त जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आता नेक्स्ट टाईम व्हिडिओ बनवेल ना, तेव्हा मी थोडंसं वाचून येईल आणि मग बनवण्याचा प्रयत्न करेल. ज्या वेळेला मी पहिल्यांदा अमेरिकेमध्ये आलो होतो त्यावेळेला फार घाबरून गेलो होतो, कारण माझ्या वाचनात आलं होतं की इथे फार म्हणजे चांगली सिटी नाही आहे. इथे खून वगैरे सर्रास होतात. थोडक्यात मी वाचलं होतं असं. पण जेव्हा मी त्या शिकागो सिटीमध्ये फिरलो ना, तर इतकं स्वतः इतिहास सांगायला मला जड जात आहे. मी यापूर्वी वाचलं आहे बरंचसं, पण तो एक्सप्लेन करता येत नाही म्हणून थोडंसं अवघड जातं आहे. एनिवे, पण मी नेक्स्ट टाईम थोडंफार वाचून सांगण्याचा प्रयत्न करेन. आत्ता आपण फक्त हे पाहण्याचा प्रयत्न करूयात. इकडे मी हे संपूर्ण झालेलं आहे. हे 2 वर्षापूर्वी मी जे आलो होतो त्यावेळेला अर्धवट कामं होती. आपण पुढे जाऊयात. हे 2 वर्षामध्ये झालेले. मी 24ला लास्ट टाईम आलो होतो त्यावेळेला इथे काही नव्हतं. म्हणजे समोर नवीन कन्स्ट्रक्शन जे चाललं आहे तसंसुद्धा कदाचित नव्हतं. त्याच्याहीपेक्षा फ्लॅट होतं सर्व. आणि आता 2 वर्षात इथे पजेशन पण दिलेलं, दुरून आपण पाहिलं तर पजेशनही दिलेलं दिसतं आहे. हे जे घरं आहेत त्या प्रत्येक बऱ्याचशा घरांचा मी स्वतः तिथे कसं बनवतात ह्याचं जाऊन व्हिडिओ बनवलेले आहेत. खरं हे आपल्याला हे समोर जे दिसते ही घरं, तर बिलीव करा, ही पूर्ण घरं ही लाकडाची घरं आहेत. आता लाकडाची घरं का हा प्रश्न पडतो आपल्याला, पण त्याचं सरळ साधं उदाहरण की अमेरिकेमध्ये बर्फ फार पडतो, त्यामुळे हवामान हे थंड असतं. पण हे थंड हवामान केवळ 3-3.5 महिने असतं बर्फ पडण्याचं. बाकी इतर वेळेला अगदी नॉर्मल. समरमध्ये आत्ता आपण जो आहोत ते आपल्याला वाटतही नाही असं स्वच्छ कडकडीत ऊन पडलेलं आहे. आणि 30-30, 35-35 काही वेळेला टेम्परेचर जातं. हिवाळ्यात म्हणजे विंटरमध्ये -20पर्यंत टेम्परेचर जातं काही वेळेला. तर हे फक्त सिमेंटचं असतं आणि बाकी वर जे सर्व उभं राहिलेलं आहे ते पूर्ण 98% लाकडी आहे. केवळ छोट्या गोष्टी सोडल्या 2-3 गर्डरमधले तर मेटॅलिक, अदरवाईज पूर्ण स्ट्रक्चर आहे ते लाकडी आहे. ह्या लाकडी घरांचे 2-3 का बरं 4-5 व्हिडिओ मी केवळ घर कसं बनतं त्याच्यावरच माझे होते लास्ट टाईम. आत्ता आलो आहे 26मध्ये आलो आहे. अजून माझा दुसराच दिवस आहे. पण आपण आणखी काही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात जे घर कसं बनतं ते. त्यातलं एक मी म्हटलं ना तुम्हाला की हे लाकडी असतं. आतमधलं पहा, आतमध्ये पूर्णपणे दुरून जरी गेलो, आता मला जवळ जाता येणार नाही पण दुरून आपल्याला स्पष्ट दिसतं आहे की आतमधलं सर्व जे काय आहे ते लाकडाचं आहे. जसं की हे फायनल झालेलं आहे पहा, आणि आतमध्ये काम चाललेलं आहे. पाहिलंत काही सिमेंट वगैरे विटा वगैरे काही नाही आहे. A to Z सर्व जे काय आहे ते लाकडामध्येच आहे. केवळ ह्या खाली बॉटमला जे दिसतं आहे तेवढं सिमेंट आहे. याच्या खाली बेसमेंट आहे. हे बेसमेंट इथे ऑलमोस्ट प्रत्येक घरात आहे. हे समोर दिसतं आहे ते टोटली 22 नंतर बनलेलं आहे. मी पहिल्यांदा प्लेनफील्डमध्ये
बावीसमध्ये आलो होतो, त्यानंतर 24मध्ये आलो आहे आणि 26मध्ये आत्ता येतो आहे. तर जेव्हा 22ला आलो होतं हे पूर्णपणे ना असं अगदी मोकळं होतं, ओसाड असल्यासारखं किंवा असं होतं. तर हे 22 नंतर झालेलं आहे सर्व. हे काय प्लॉट्स असे आहेत की ज्याची म्हणजे आपण जसं म्हणतो भूमिपूजन किंवा सोसायटीची आखणी ही जशी सुरुवात असते तिथपासून मी पाहिलेले आहेत. तर ते आल्यानंतर इतकं पूर्ण होतं. आता याच्याहीपेक्षा जास्त काल मी एक व्हिडिओ बनवला होता, तर त्या व्हिडिओमध्ये तर 2 वर्षात इतकं डेव्हलप झालं आहे की 2 वर्षात म्हणजे जुनं झाल्यासारखं वाटायला लागलं मला. इतकी तिथे सुधारणा झाली. रस्ते म्हणजे घरं तयार होऊन त्यातले रस्ते बाकी सर्व पूर्ण. वयोमानानुसार आता मला थोडा थकवा जाणवायला लागला, कारण मी जेव्हा लास्ट टाईम आलो होतो तेव्हा 15-15, 16-16 किलोमीटर जायचो. आता मी घरापासून ऑलमोस्ट 2.5-3 किलोमीटरपेक्षा जास्त दूर आलेलो आहे. निसर्गाने अमेरिकेला पाण्याची हे असे लेक्स मी म्हटलं हे अशा अनेक आहेत. ह्याचं कारण असं की हिवाळ्यात जो बर्फ तयार होतो तो वितळल्यानंतर त्याचे पाणीसाठे होतात. ते समोर दिसत असेल फवारे. आणि मुख्य म्हणजे त्यांनी हे पाणीसाठे ना हे सुशोभित केलेले आहेत, त्यामुळे पाहायला फार छान वाटतं. आता हे घर झालेलं आहे, थोड्या दिवसात म्हणजे फायनल स्टेजला आहे. त्याच्या शेजारी बस नुकतंच सुरू झालेलं म्हणजे हे सुद्धा 1-2-3 महिन्यामध्ये पूर्ण होईल. आणि इथे घरं फार लवकर तयार होतात. खरं तर मी तर एका ठिकाणी वाचलं होतं, जर आपल्याकडे पैसे थोडे जास्त असतील ना तर 3 महिन्यामध्ये ओपन प्लॉट घेऊन तो राहण्यायोग्य 3 महिन्यामध्ये होतो. रस्ता क्रॉस करताना मी मागे हे बटन दाबलं होतं, म्हणजे मागून येताना हे बटन दाबलं होतं. तर माझ्यासाठी वाहतूक थांबली होती आणि पुढे निघालो आहे. हां तर आपण कुठे आलो होतो बघा तर लाकडी घरांसंदर्भात. लाकडी घरांचं आणखी एक वैशिष्ट्य इथल्या सुखसोयी ह्या ऑलमोस्ट पूर्ण असतात. मला फक्त एकच फरक जाणवतो आहे, आत्ता जी नवीन घरं होत आहेत त्याच्यामध्ये चिमणीची प्रोव्हिजन नाही. चिमणीची प्रोव्हिजन म्हणजे असं की हे समोर जे मी तुम्हाला दाखवतो आता ती चिमणी आहे. ते नवीन घरामध्ये हे नाही आहे. आता 1 मिनिट हां थोडं मोठं करतो आहे मी. हे समोर जे दिसतं आहे ना हे चिमणी आहे. तर आता नवीन घरांमध्ये हे चिमणीची प्रोव्हिजन दिसत नाही आहे, कारण AC वगैरे आलेले नाहीत. आणि महत्त्वाचं अगदी सांगायचं राहिलं की ही जी घरं आहेत ह्याला 100 वर्षाची गॅरंटी असते. म्हणजे 100 वर्षामध्ये ह्या घरांना काहीही होऊ शकत नाही. आणि इनफॅक्ट प्लेनफील्डमध्ये आपण जर आत्ता त्या प्लेनफील्ड डाऊनटाऊनमध्ये गेलो असतो तर मी तुम्हाला दाखवू शकलो असतो 100 वर्षापूर्वीचं घर. आणि आत्ता या 2026मध्ये आपण जे आहोत ते घर किती शाबूत आहेत ते. पण आत्ता आपण डाऊनटाऊनमध्ये जाणार नाही आहे, कारण ते डाऊनटाऊन अजूनही इथून एक 2.5-3 किलोमीटरवर असेल. आणि माझा स्टॅमिना थोडासा कमी झालेला आहे. अर्थात 100% ती पाण्याची टाकी आहे काही माहिती नाही मला, पण मोस्टली प्रत्येक म्हणजे ठिकाणी असं एक सिम्बॉलिक आहे ते, जस्ट पाण्याची टाकी असल्यासारखं. साधारण पाहिलं तर 6,700 स्टेप माझ्या झालेले आहेत. आणि तिथून आता पुन्हा रिटर्न व्हायचं आहे आपल्याला. किलोमीटरमध्ये सांगायचं झालं तर 3-3.5 किलोमीटर
मी आत्ता आलेलो आहे आणि पुन्हा 3-1 किलोमीटर जायचं आहे. साधा सरळ. आणि हेच मी लास्ट टाईम जेव्हा आलो, महत्त्वाचं सांगायचं राहिलंच की मित्रांनो, व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब अजून केला नसेल तर सबस्क्राईब करा. जेणेकरून काय होतं की मला थोडे व्ह्यूज मिळाले जास्त की मग व्हिडिओ करायला थोडासा उत्साह वाढतो. आणि अजून बरेचसे व्हिडिओ करायचे आहेत आपल्याला. कचरा वाहतुकीचे वेगळे व्हिडिओ आहेत, घर कसं बनतं आहे त्याचे व्हिडिओ आहेत, त्यानंतर पुन्हा डाऊनटाऊनमध्ये व्हिडिओ आहेत. आत्ताशी आपली नुकतीच सुरुवात झालेली आहे, अजून भरपूर व्हिडिओ बनवूयात आपण. तेव्हा चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.